लाडकी बहीण योजना, या योजनेचा तुम्हाला माहिती आहे की मागच्या 2 दिवसापूर्वी या योजनेचा GR आला होता आणि या योजनेच्या संदर्भात जे वितरण आहे म्हणजे आपल्याला जूनच्या 24व्या हप्त्याचं, तर ते अजूनही आपल्याला झालेलं नाही। त्यामुळे बघा, जेव्हा वितरण होईल तेव्हा तर तुम्हाला नक्की आपल्या या चॅनलच्या माध्यमातून खात्रीशीर अपडेट मिळणारच आहे। पण मात्र आज बघा, सकाळपासून तर वितरण ऑब्वियसली झालं नाही, त्यामुळे वितरण आज होऊ शकते का, किमान आज काही अशी शक्यता आहे का ज्यामुळे वितरण आज पण होण्याची शक्यता आहे का, तर त्याच संदर्भात आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत। बघा, आज जर आपण पाहिलं तर आज 10 तारीख आहे, आज शुक्रवार आहे। बघा, आज 10 तारीख आहे आणि आज शुक्रवार आहे आणि सर्वांना माहिती आहे की आपला जो GR होता तर तो बुधवारी आला होता 8 तारखेला, याच महिन्यामध्ये 8 तारखेला आला होता GR। आता GR येऊन बघा 1 आणि 2 म्हणजे 8 आणि 9 तारीख झालेले आहेत आणि मी तुम्हाला ज्या दिवशी GR आला त्याच दिवशी मी सांगितलं होतं तुम्हाला लगेचच दुसऱ्या दिवशी वितरण होणार नाही आणि ती गोष्ट जी आहे जवळपास आता ती खरी ठरताना दिसत आहे। तर त्याचप्रमाणे बघा, आज आणि उद्या या दोन्ही दिवसामध्ये वितरण होण्याची शक्यता नाही। तर त्याचं कारण पण सांगतो, समजा आज उद्या वितरण झालं तर लगेचच 2 दिवसामध्ये वितरण पूर्ण होणार नाही, वितरण जास्त काळ टिकणार आहे, हे मी तुम्हाला अगोदरच सांगायलो आहे। त्यामुळे इथे एक गोष्ट समजून घेण्यासारखी आहे की मग त्यांना वितरण चालू करण्यासाठी माझ्या मते 13 तारीख म्हणजे सोमवारपासून ते वितरणाचा जे काही मुहूर्त आहे तर ते शोधू शकतात, कारण ऑब्वियसली 12 तारखेला तर रविवार येणार आहे। तर त्यामुळे बघा, वितरण जे आहे आज शुक्रवारी तरी होण्याची शक्यता नाही, बरोबर, आणि इव्हन उद्याही वितरण होण्याची शक्यता नाही। मग वितरण कधी होईल सुरू, तर 13 तारखेपासून वितरण कधीही सुरू होऊ शकतं, म्हणजे सोमवारपासून कधीही वितरण सुरू होऊ शकते। 13 तारखेपासून जूनचा 24वा हप्ता जो 1500 रुपये याप्रमाणेच मिळणार आहे। त्यामुळे आज वितरण सुरू झालेलं नाही आणि इन केस कदाचित जर काही अपडेट आलीच तर ती अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून पुराव्यासहित तुमच्या पुढे मांडल्या जाईल। तुर्तास या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नेमकी कन्फर्मेशन मिळावी की वितरणाच्या संदर्भात आजची स्थिती काय आहे। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। बघा, काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता। धन्यवाद।